नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजसुद्धा मी अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहे। ती म्हणजे शेतकरी बांधवांना आता सर्व प्रकारची तसेच आपल्या शिवाराची माहिती एका ॲपवर उपलब्ध होणार आहे। भूमिलेख विभागाकडून ॲग्रीस्टॉक हे ॲप राज्यभरामध्ये लागू होणार आहे। महाराष्ट्र राज्यातील 7-12 उतार्यांची संख्या ही 2,72,00,000 इतकी असून राज्यातील खातेदारांची संख्या 3,24,00,000 पर्यंत आहे। या सर्वांना ह्या ॲपचा उपयोग होणार आहे। तर मंडळी, या ॲपमध्ये जिल्हानिहाय आणि गावनिहाय कोणती पिके घेतली जातात, बियाणे कुठे उपलब्ध आहे, कुठं कमी आहे, शेतकऱ्याने योग्य दरामध्ये म्हणजे किफायतशीर दरामध्ये कुठे बियाणे उपलब्ध आहेत, कोणत्या भागातील जमिनीमध्ये नायट्रोजनचे प्रमाण कमी आहे किंवा कुठे जास्त आहे, कोणत्या हंगामामध्ये कोणत्या भागामध्ये कोणती पिके घेतली जातात, या सर्व गोष्टी विचारात घेऊन अनुदानित योजना कशा पद्धतीने राबविल्या पाहिजे या सर्वांची माहिती आता एकाच ठिकाणी शेतकरी आणि राज्य सरकारला उपलब्ध होणार आहे। तसेच प्रत्येक शेतकऱ्याला आता एक ओळख क्रमांकसुद्धा दिला जाणार आहे आणि त्यासाठी भूमिलेख विभागाने तयार केलेला ॲग्रीस्टॉक जे ॲप आहे त्याचा राज्यभरामध्ये लवकरच सुरुवात होणार आहे। महसूल आणि कृषी विभाग यांच्या मदतीने हे ॲप विकसित केलेले आहे। केंद्र सरकारच्या मदतीने देशातील 5 राज्यांमध्ये ही योजना लागू केली, यामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे। सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी जमाबंदी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती आणि यामध्ये कृषी आयुक्त, अप्पर जिल्हाधिकारी आणि तांत्रिक सदस्य आहेत। ही समिती कृषी महसूल विभागातील माहिती संकलित करून एकमेकांना लिंक करण्याचे काम करीत आहे। ई पीक पाहणीद्वारे ॲपद्वारे राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे। तसेच कृषी विभागाकडे सुद्धा शेती आणि शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध आहे। या दोन्ही विभागांची माहिती आता एकमेकांशी जोडली जाणार आहे। जमिनीच्या मालकापासून तर त्याचं क्षेत्र किती, त्यावर घेण्यात येणारी पिकं कोणती, त्यांना लागणारी बियाणं, माती परीक्षणाचा अहवाल, केंद्र आणि राज्य सरकारच्या शेती संदर्भातील असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, अनुदानं आणि लाभार्थी यांची सगळी माहिती ह्या ॲपवरती असणार आहे। केंद्र राज्य सरकारला कोणाच्या योजना कोणी राबवल्या पाहिजेत किंवा केंद्राने किंवा राज्याने कोणत्या योजना राबवल्या पाहिजे त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना देणं आता यामुळं सोपं होणार आहे। हा सर्व डाटा आधार क्रमांकाशी जोडला जाणार असल्यामुळे जे सरकारी अनुदानं जे वाटपामध्ये गैरप्रकार होतात ते सुद्धा आता थांबण्यास मदत होणार आहे। शेतकऱ्यांसाठी हे जे ॲप आलेलं आहे म्हणजे जे आता प्रत्येकाला जे मिळणार आहेत किंवा ज्याच्याद्वारे तुमची सगळी माहिती मिळणार आहे, त्या शेतीची उत्पादकता त्यामुळे वाढणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही। प्रायोगिक तत्त्वावर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमधील 10 गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला आणि त्याला यश मिळाल्यामुळे आता राज्य स्तरावर सुद्धा ते लागू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे आणि त्यासाठी भौगोलिक संदर्भाच्या मदतीने गावाचा नकाशा एकमेकांना जोडण्याचे कामसुद्धा सुरू करण्यात आलेले आहे। शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी सुद्धा ह्या ॲपची चांगल्या प्रकारे मदत होणार आहे। सदर ॲपमुळे जे ॲग्रीस्टॉक नावाचं जे ॲप आता येणार आहे आणि ज्यामुळे पूर्ण शेतकऱ्यांना त्यांची सर्व प्रकारची माहिती, शासनाच्या योजना असतील मग त्या केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य शासनाच्या असतील, सर्व प्रकारच्या योजना आणि त्या जर कोणाला मिळवायच्या असतील तर ते सोपं जाणार आहे। मग बँकांकडे सुद्धा कुठलं जर अर्ज करायचा असेल तर तिथंसुद्धा डाटा उपलब्ध असल्यामुळं त्या मिळणार आहे। किंवा गैरप्रकार होत असतील किंवा काही ठिकाणी आर्थिक व्यवहार होत असतील तर त्यालासुद्धा ह्या ॲपमुळे चाप बसणार आहे। कोण कुठल्या प्रकारची योजना राबवतो किंवा कोणापर्यंत योजना गेलेली नाही आहे, या सगळ्या प्रकारची माहिती। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ॲपद्वारे किंवा जे काही ओळख क्रमांक शेतकऱ्याला देणार आहे त्यामध्ये शेतकऱ्याला त्याचा संपूर्ण 7-12 असेल, त्याच्या सगळ्या प्रकारची पिकं, त्याने काय काय केलेले आहे त्याची सगळी कुंडलीच थोडक्यामध्ये इथं असणार आहे। आणि हा ओळख क्रमांक किंवा ही जी सगळी माहिती आहे ही नुसते ॲपद्वारे जोडली जाणार नाही, तर ही जे त्याला शेतकऱ्याला जो आधार क्रमांक आहे त्याचा स्वतः तर त्याच्यासुद्धा जोडली जाणार असल्यामुळं सरकारी जे अनुदानं आहेत ते द्यायला सरकारलासुद्धा योजना राबवायला त्याची मदत मिळणार आहे आणि शेतकऱ्यांनासुद्धा फायदा होणार आहे। तर मंडळी, शेतकरी बांधवांसाठी ही जी
महत्त्वाची योजना म्हणूया आपण, जे काही ॲप आहे ते ॲपची जे आता प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेलं आहे आणि ते लवकरच ॲग्रीस्टाक हे जे ॲप आहे ते राज्यभरात लागू होणार आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.